श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा वारीतला व वारीचा नाशिक जिल्ह्यातला शेवटचा पडाव तो म्हणजे सिन्नर तालुक्यातल्या मरड गावाचा. खरं तर मी आता या वारी दरम्यान मरड गावामध्ये आलेलो आहे. माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर हे प्रतिजेजुरी म्हणून खंडोबा महाराज यांचं मंदिर जे ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. या मरड गावातली आपली एक वेगळी ओळख आहे. ऐतिहासिक वारसा जो आहे तो मरड गावाला लाभलेला आहे, तो म्हणजे खंडेराव महाराज यांच्या रूपाने. खरं तर खंडेराव महाराज या गावात आले होते आणि या गावात येऊन त्या गावात या ठिकाणी ते थांबले होते अशी आख्यायिका बोलली जाते. खरं तर या खंडोबा महाराजांच्या मंदिराचं जे वेगळं वैशिष्ट्य जे आणि या गावाची एक वेगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती आपल्या वारी दरम्यान आपल्याला जाणवलं. गावचे पोलीस पाटील आपल्यासोबत आहेत, सरपंच आहेत आपल्यासोबत. काय नेमकं या गावाचा इतिहास आहे, प्रतिजेजुरी का म्हटलं जातं आणि खंडोबारायांचं दर्शन जे या वारीत आलेले भाविक नेमकं कशासाठी करायला जातात. आपल्यासोबत सरपंच आहेत. सर काय नाव तुमचं? माझं किरण रंगनाथ कुटे, उपसरपंच मरळ खुर्द. ओके. कुठे साहेब, खरं तर प्रतिजेजुरी आपल्या या कमानीवरती नाव दिलेलं आहे. खंडोबारायांचं खंडोबा महाराजांचं मंदिर आहे. वारकरी देखील या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. आपल्या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. माऊलींची वारी जी ती आपल्या गावात नव्हे. काय नेमकं गावाचा इतिहास आहे, खंडोबा महाराजांच्या मंदिराचा काय नेमका इतिहास? सर, आमच्या गावामध्ये आज श्री क्षेत्र खंडोबा महाराज आणि प्रतिजेजुरी ह्या नावाने ओळखलं जातं. ह्या गावाचं खंडोबा महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे की आम्हाला कोणाला जर जेजुरीला जायचं असेल तर आम्हाला कुठल्याही एका कुटुंबाला जाता येत नाहीये. ते पूर्ण गावाने जायला लागतं. त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये मरळ खुर्द असेल, त्याचप्रमाणे मरळ बुद्रुक असेल, सुरेगाव असेल, मस्केवस्ती असेल, त्यानंतर पांगरी आहे, त्याच्यानंतर निराळे, असे एक 50 ते 60,000 लोक खंडोबा बरोबर असतात आणि एकदम शिस्तबद्ध त्या ठिकाणी आम्ही जात असतो. आणि आम्हाला जर कोणाला जर इच्छा जर झाली असेल जेजुरीला जायची तर आम्हाला सो खर्चाने त्या ठिकाणी जाता येत नाहीये. कोणी पाहुणे वगैरे मित्र कंपनी ते आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला खंडोबा महाराजांची एक महती सांगतो. एक 5 वर्षापूर्वी या ठिकाणी CCTV कॅमेरे वगैरे मंदिरात नव्हते. त्या ठिकाणी 2 इस्मांनी या ठिकाणी येऊन देव चोरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी 1-2चा टायमिंग असेल दुपारचा, त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी देवाची चोरी केली होती. आणि या ठिकाणी भक्त मंडळी असल्यामुळं आणि सेफ्टी कुठल्याही प्रकारची ठेवली नव्हती देव असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी देवाची चोरी करून ते ह्याच परिसरामध्ये फिरत होते. त्या ठिकाणी कोण भाविक दर्शनासाठी गेले आणि त्यांना समजलं बाबा या ठिकाणी देव नाहीच आहे. त्या ठिकाणी मग थोडीशी 112ला कॉल करून तिथे पोलीस वगैरे चौकशी झाली आणि त्या ठिकाणी 2 ते इसम त्या ठिकाणी फिरत होते. आणि असं लक्षात आलं की देव यांच्याकडे, पण त्यांनी आम्हाला सगळ्या 100 लोकांजवळ त्यांनी असं सांगितलं की आम्हाला तुम्ही इथून नेऊन फाशी द्या, पण आम्हाला ह्या देवाची महती सांगायची की आम्ही या ठिकाणापूर्वी 15 मिनिटापूर्वी आम्ही देवाची म्हणजे ताब्यात देव घेतला होता, पण आम्हाला इथून जाण्याची म्हणजे सुचतच नव्हतं कुठं जायचं आम्हाला. 15 मिनिटात तर माणूस कुठं 15-20 किलोमीटर आरामात जाऊ शकतं. त्या ठिकाणी ते गेले नाहीये. आणि ही अशी प्रतिजेजुरी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. प्रत्येक वर्षी या ठिकाणी देवाची यात्रा भरते. 4 दिवस यात्रा असते आणि बहुसंख्य लोक इथे हजर असतात. या ठिकाणी देवाची खूप मोठी महती आहे आणि प्रतिजेजुरी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. खरं तर मागील किती वर्षापूर्वी गाव जे गावातला प्रत्येक व्यक्ती जेजुरीला दर्शनासाठी त्या पहिल्यांदा मला आठवत नाहीये, पण मला आठवतंय 1999 साली देव जेजुरीला गेला होता. त्या ठिकाणी ट्रॅक्टर असेल, टेम्पो असेल, असे 2-3 हजार वाहनं त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर 2007ला देव जेजुरी गेला. त्यामध्ये मला पूर्ण समजतंय की नांदूरला एक गाडी होती आणि एक मरळ ठिकाणी आहे. म्हणजे यांचं जे अंतर आहे ते 10 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे अशा गाड्यांच्या लाईन होती मोठी. आणि त्याच्यानंतर 2011ला देव जेजुरी आमच्या गावामध्ये परीड समाजाची एक काश्याबाई म्हणून भक्तीन होती. तिची देवावरती अतूट श्रद्धा होती. म्हणजे अतूट श्रद्धा म्हणजे ती एवढं काही प्रेम करायची देवावरती की देव ती जेजुरीला न गेली तरी देव तिला ह्या ठिकाणी प्रसन्न झाले होते. आणि तिने देवाकडनं वचन घेतलं होतं की तुम्ही ह्या ठिकाणी थांबायचं आहे
आणि त्याप्रमाणे देव या ठिकाणी वसलेले आहे. आणि ह्या ठिकाणी आपण जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी कुठली दगडाची मूर्ती असेल, मार्बल मध्ये असेल, पण आपल्या देवाचं वैशिष्ट्य आहे की आपली ही देवाची मूर्ती आहे 1.25 किलो सोन्याची मूर्ती आहे देवाची मूर्ती. आणि जे काही घोडे वगैरे आहे ते चांदीचे. म्हणजे आसपास जर आपण हिशोब केला तर 3 ते 4 कोटीचा ऐवज देवाचा ह्या ठिकाणी आहे खंडोबा मंदिरामध्ये. आणि ही अशी आख्यायिका आहे आमची मरळगावची. हा. आपण खरं तर बघितलं, माऊलींची वारी जी त्या या परिसरात जात असते. सालाबादाप्रमाणे या गावामध्ये माऊलींच्या वारीतल्या वारकऱ्यांसाठी, भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था देखील गावाकडनं केली जाते. मात्र या वारीत आल्यानंतर, सहभागी झाल्यानंतर, या मंदिरात वारकरी जात असताना आपल्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांशी आपण बोललो आणि या गावाचा नेमका काय इतिहास आहे, खंडोबा महाराज या ठिकाणी कसे आलेले होते आणि या गावाला खंडोबा महाराजांचा वारसा कसा लाभला. खर तर या गावातनं जेजुरीला जर कोणाला जायचं असेल तर त्याला एकट्याला जाता येत नाही. संपूर्ण गाव जो आहे, पंचक्रोशीतले काही गावं जे असतील तर त्या ठिकाणी संपूर्ण गाव हे जेजुरीला जातं, दर्शन करतं. मात्र गावात कुठलाही एकही व्यक्ती या ठिकाणी थांबू दिला जात नाही, तरच ते दर्शन त्या ठिकाणी होत असतं. अशी आख्यायिका आणि असा इतिहास जो आहे तो या प्रति जेजुरीचा आहे, प्रति क्षेत्र मरडचा आहे. एकूणच काय, खंडोबा महाराज यांचा वारसा लाभलेलं आहे हे मरड गाव. कॅमेरामन तुषार डेप्लेसर, खुशाल पाटील, मरड, सिन्नर, नाशिक.